अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मिळणार आहे। जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कारवाई सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिली। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। अवकाळीग्रस्तांना कर्जामध्ये सवलत मिळणार असून बळीराजासाठी स्वतंत्र वीज कंपनी राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। यामध्ये आपत्तीग्रस्तांना गृहकर्जामध्ये सवलत मिळणार आहे। सूक्ष्म लघु व मध्यम उद्योजकांना सुद्धा दिलासा मिळणार आहे। माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाची स्थापना करण्यात आली। कर्जमाफीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा असून खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे। खरीपामधील पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरेना। इराणचे अस्तित्व संपणार असे ट्रम्प म्हणाले, तर चर्चेची दारे बंद, अमेरिकेला अद्दल घडवू असा इराणचा पलटवार। यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यामध्ये 6% घट झालेली असून स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे। मान्सूनवरती यंदा अल निनोचे सावट आहे। तिसऱ्या मुंबईला शेतकऱ्यांचा विरोध असून 22.5% योजनाविरोधामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ठराव करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। थकीत FRP प्रश्नी 29 साखर कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या। शेतकऱ्यांचे 1012 कोटी रुपयांची FRP थकीत असून साखर आयुक्तालयामध्ये सोमवारी होणार सुनावण्या। साखर संचालक अर्थ यशवंत गिरी यांच्याकडून माहिती देण्यात आली। कृषी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी महावितरणाचा IPO येणार। महावितरणाच्या विभाजनाचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला जातोय। 100 शाळांचा पर्याय खास असून शिक्षक भरतीमध्ये नवा विश्वास। शिक्षण विभागाचा निर्णय, पवित्र पोर्टलमध्ये मोठा बदल। घोडमधून साकळाई योजनेस पाणी देण्यास विरोध केला जातोय। श्रीगोंदा येथील शेतकऱ्यांचा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला। विहीर कूपनलिका खोदायला वेग आलेला असून टंचाईची भीती व्यक्त केली जाते। शिराळा तालुक्यामध्ये पीक संरक्षणासाठी उपाय। सौरपंप एजन्सीकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते। वाहतूक, खड्डा खोदणे, सिमेंट व यंत्रणा बसवण्याचा खर्च हा बोकांडी बसतोय। वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार। युद्धाचा भडका उडत असून खते, तणनाशकाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे। 15 दिवसांमध्ये 20% वाढ झालेली आहे। सिन्नर परिसरामध्ये अवकाळीने नुकसान झालेले असून एकरी 2 लाख रुपये मदत करावी, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी केली जाते। तहसीलदारांना सुद्धा निवेदन देण्यात आले। जायकवाडीच्या डावा कालवा दुरुस्तीसाठी 734 कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला। पैठण येथील कालवा समिती बैठकीमध्ये आज होणार महत्त्वपूर्ण निर्णय। हिरव्या चाऱ्याची टंचाई, हत्ती गवताकडे वाढता कल। पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सुक्या वैरणीची मागणी वाढलेली आहे। नाफेडची खरेदी बंद, चालूच्या फेऱ्यामध्ये बारदाना नसल्याने शेतीमालाची खरेदी बंद झालेली आहे। दुग्ध व्यवसायाला मिळणार बळ, भोकर परिसरामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये हेलोस्टीन फ्रिजियन गायचे स्टॉर्टेड सिमेंट उपलब्ध। हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगद्यास्थळी शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आले। खरबी बंधारा रद्द करण्याची मागणी केली जाते। पोलिसांचा चोख बंदोबस्त। सोयाबीन लागवड उत्पादन घटणार, तेलबियांमध्ये मोहरी सलग दुसऱ्या वर्षी आघाडीवरती येणार। तातडीने पंचनामे करून मदत द्या असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या पूर्वमोसमी पावसाने 1,94,329 शेतकऱ्यांच्या 1,22,993 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेली होती। या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत आणि प्रस्ताव आल्यानंतर मदत द्यावी, अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक झालेली असून सरासरी 2,261 रुपये दर मिळतोय। आवक वाढल्याने दर दबावामध्ये आहेत। कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्याची केंद्राकडून आता तयारी सुरू आहे। तंत्रज्ञानाबाबत आश्वासनावरती बोळवण। शेतकऱ्यांना अवकाळीची 128 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत देण्यात असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। नदीजोड प्रकल्पाच्या मान्यतेसाठी खासगी सल्लागार नेमण्याचा घाट कशासाठी? विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉक्टर खराळकर यांच्याकडून सवाल।
माती परीक्षणाकडे शेतकऱ्याचे दुर्लक्ष होते. शासन स्तरावरून जनजागृतीचा अभाव, जमिनीची गुणवत्ता घसरण्याची शक्यता, उत्पादनावरती होऊ शकतो नकारात्मक परिणाम. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एसटीचे 10% भाडे वाढणार. 15 एप्रिलपासून लांब पल्ल्याचा प्रवास आता 100 रुपयांनी मागणार आहे. महावितरणाचे विभाजन होणार. कृषीसाठी नवीन कंपनी येणार. शेअर बाजारामध्ये उतरणार. राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे 5 निर्णय घेण्यात आलेले आहे. महावितरणाच्या आर्थिक व प्रशासकीय पुनर्रचनेला बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे. याच्या धर्तीवरती माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयाची स्थापना. 10% श्रीमंतांच्या ताब्यामध्ये 44% जमीन असून ग्रामीण भागातील 46% कुटुंबे भूमी नाहीत. महाराष्ट्रामध्ये 48.1% ग्रामीण कुटुंबाकडे जमीनच नाही. जमीनदाराचे वर्चस्व हे कायम असून सामाजिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे दरीसुद्धा वाढलेली आहे. वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबच्या धक्कादायक अहवालामध्ये हा अहवाल सादर झालेला आहे. 10 दिवसांमध्ये LPG गॅसच्या दरामध्ये 60 रुपयांनी वाढ झालेली असून वाहन चालक त्रस्त झालेले आहे. गॅसवरील ऑटो पेट्रोलवरती चालेना. ऑटो चालकांवरती उपासमारीची वेळ. 16 ग्रामपंचायतीच्या 27 जागांसाठी पोटनिवडणूक. मूर्तिजापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार असून 28 एप्रिलला मतदान होणार. टमाटा पिके बहरलेली असून आता बांधणीला वेग आलेला आहे. वरवट बकाल परिसरामध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सुलभ पद्धतीला प्राधान्य मिळते. बाजारभावाची अपेक्षा. खत पुरवठा आदेशाला बगल. 5 कंपन्यांना शो कॉज. युरिया DAP अपुरा पुरवठा असून खरीप हंगामापूर्वी कृषी विकास अधिकाऱ्यांकडून कारवाई. अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून 729 हेक्टरवरील रब्बी उन्हाळी पिकांना फटका बसलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील 59 गावांमधील 894 शेतकऱ्यांच्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. बाजार उघडला आणि सोयाबीनने 5,500 रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. बाजार समित्यातील व्यवहार पूर्ववत सुरू. आता हरभरा नोंदणीस मुदतवाढ मिळालेली असून 15 एप्रिलपर्यंत संधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली हरभरा नोंदणी पूर्ण करावी. 7/12 संकेतस्थळ हे ठप्प असून पीक कर्जाच्या उंबरठ्यावरती शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. संकेतस्थळ तात्काळ सुरू करण्याची मागणी केली जाते. अतिवृष्टीमुळे सांगोल्यामधील 6 गावांमधील 161 शेतकऱ्यांचे शेती आणि फळपिकांचे झाले मोठे नुकसान. पंचनामे अद्याप सुद्धा सुरूच असून बळीराच्या पुढे नवीन संकट आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एसटीचे 10% भाडेवाढ झालेली असून 15 एप्रिलपासून लांब पल्ल्यांचा प्रवास महागणार आहे. आता 100 रुपयांनी महाग होणार आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. खबरदार, वाट अडून तरी बघा. आधार आणि ID बंद होईल. पानंद रस्त्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विविध शासकीय योजनांनाही मुकावे लागणार. घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी आता OTP सक्तीचा असणार आहे. वितरण व्यवस्थेवरती याचा परिणाम होतोय. घरपोच सेवा देताना अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खामखेड परिसरामध्ये उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरू असून स्थलांतरण वाढल्याने मजुरांची संख्या सुद्धा कमी आहे. पोर्टल बंद असल्यामुळे पंचनामे अडचणीमध्ये सापडलेले आहे. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होते. निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे प्रशासनाचा तांत्रिक गोंधळ, हा दुहेरी संकटामध्ये शेतकरी वर्ग सापडलेला आहे. कळवण तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून काही गावांमध्ये टंचाई शक्य आहे. तात्पुरती नळपाणी पुरवठा योजना घेणे, विहीर खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण करण्याचे नियोजन. ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादकांच्या चिंतेमध्ये भर पडलेली असून सुरक्षित साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची होते लगबग सुरू. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये खरीप हंगामपूर्व मशागतीला वेग आलेला असून राब भाजणीची लगबग सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न. ज्वारी खरेदी नोंदणीसाठी उडाली झुंबड. भडगावमध्ये पोलिसांना धक्काबुक्की. भडगाव शेतकरी संघातील हा प्रकार. कापसाची कोठारे रिकामी झाल्यावरती बाजार तेजाडलेला आहे. भाव आता 8,300 रुपयांवरती गेलेला आहे. मार्चपर्यंत 95% माल विकल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र पश्चातापच आला. भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे. नाफेडकडून हरभऱ्याच्या नोंदणीस 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जामदा कालव्यातून मिळाले पाणी. 7 गावांची होणार टंचाईतून मुक्तता. भवरखेड सार्वे परिसरामध्ये दिलासा. भूजल पातळी वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होतोय. मने स्मार्ट करणार. 3,423 पैकी केवळ 755 अंगणवाड्यांमध्ये वीज. घोषणा फक्त कागदावरतीच. डिजिटल शिक्षणाचा फज्जा होतोय. पूर्व प्राथमिक शिक्षण अडचणीमध्ये सापडले. पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने लिहाखेडी परिसरामध्ये पशुपालक त्रस्त झालेले आहे. खासगी पशुवैद्यकांची चांदी होते. वर्षभरापासून शिबिरही बंद असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यामध्ये सापडलेले आहे. प्रशासकीय घोळामध्ये सोनसवाडीचे शेतकरी भरडले जात आहे. ना पोखरा ना महाडीपेटी अशी दुरवस्था झालेली आहे.
युद्धाचा शेतीला फटका बसतोय. साहित्य महागलेले असून केळीचे भाव सुद्धा पडलेले आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे बनले जुगार. शेतकरी चिंतेमध्ये सापडले. हताश शेतकरी बागांवरती फिरवतोय नांगर. केलेला खर्चही निघणे झाले अवघड. परीक्षा संपल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये राहता येणार. 12वीच्या परीक्षेनंतर सीईटी, नीट, जेईची तयारी करण्यासाठी सुविधा, आर्थिक बचत सुद्धा होणार. कयाधूचे पाणी पेटले. खांबळा येथे आंदोलन. बोगद्याविरुद्ध बेमुदत उपोषणाला सुरुवात. अनेक गावातील महिला शेतकऱ्यांनी नोंदवला उपोषणामध्ये सहभाग. पिवळ्या सोन्याला लहरी. बाजाराचा फटका बसतोय. एकाच दिवसामध्ये हळद 1,000 रुपयांनी घसरली. 14,000 रुपयांवरती स्थिरावले हळदीचे भाव. जलजीवन योजनेचा बोजवारा. फिल्टरचे पाणी कधी मिळणार? 2 वर्षांपासून गावामध्ये विविध कामे सुरू असून पाणी प्रश्न मात्र सुटलेलाच नाही. अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतोय. द्राक्ष बागांसह रब्बी पिके उद्ध्वस्त झालेली आहे. जालना जिल्ह्यामध्ये वाघरूड महसूल मंडळामध्ये अतोनात नुकसान झाले. तातडीने पंचनामे कराव, शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. कधी ऊन वारा तर कधी अवकाळीच्या धारा. बदलत्या हवामानाचा शेती आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा धक्का बसतोय. भरवणाऱ्यामध्ये मांजरा नदी दुथडी भरून वाहणार. 11,000 हेक्टरवरील उसाला मिळाले जीवनदान. धनेगाव प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय. 8 बॅरेजेस फुल झाले. 5,000 लाभार्थी. शेतकऱ्यांना मिळणार मोठा आधार. खिशाला गारवा. दर महिन्याला विद्युत बिलामध्ये होणार मोठी बचत. पुढील 5 वर्षांसाठी सरकारचा दरकपातीचा निर्णय घेण्यात आला. ग्राहकांना मोठा दिलासा. बारदाण्याचा तुटवडा भासतोय. मदतीचा पेज असून निम्मे शेतकरी शिल्लक आहे. हमीभाव केंद्रावरील हरभरा खरेदी खोळंबलेली आहे. नोंदणी केलेल्या हरभऱ्याची खरेदी आता 30 एप्रिलपर्यंत होणार. आता सर्वच फळबागांचे तातडीने पंचनामे होणार. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली. बारदाण्याअभावी खरेदी ठप्प झालेली असून नोंदणीस मुदतवाढ मिळालेली आहे. हरभरा उत्पादकाला मेटाकुटीला प्रशासनाचे दुर्लक्ष होते. जिल्ह्यामध्ये 8 केंद्र आहेत. 40 माओवाद्यासह पीएलजीच्या जहाल कमांडरने शस्त्र सोडलेली असून तेलंगणा छत्तीसगड सीमेवरती चळवळीला मोठा धक्का बसलेला आहे. करेगुट्टा पहाडीवरती होते दहशतवादीचे साम्राज्य. सरकारी सोयाबीन खरेदी ही नावालाच असून उत्पादकांना 5,000 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. एमएसपीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असून शेतकऱ्यांचे 2,500 कोटींचे नुकसान झालेले आहे. बांधावरचे वाद मिटणार असून आता 200 रुपयांमध्ये पोटहिस्सा मोजणी होणार आहे. शेतजमिनीच्या वाटण्यावरून आपापसातील आता होणारे कौटुंबिक वाद सुद्धा मिटणार आहेत. अंगणवाडी सेविकांची गोड बातमी. 174 कोटींच्या मानधनाला मंजुरी मिळालेली आहे. राज्य सरकारचा निर्णय घेण्यात आलेला असून मार्चमध्ये मानधन आणि प्रोत्साहन भत्ता होणार जमा. गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्या, अन्यथा आंदोलन करणार, असे वरुड परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. दशकामध्ये पहिल्यांदाच राहणार कपाशीचे उच्चांकी क्षेत्र. अमरावती जिल्ह्यामध्ये 6.78 लाख हेक्टरमध्ये खरीप हंगाम. 86,606 क्विंटल लागणार बियाणे. 38 वर्षानंतर सुद्धा गोसी खुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेलाच नाही. मागण्या प्रलंबित असून आंदोलनाचा दिला इशारा. भंडाऱ्यामध्ये धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार. 15 एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला. 25 दिवसामध्ये चुकारे देण्याची मागणी केली जाते. MIDC ही उद्योगविना ओस पडलेली आहे. सिंदेवाही परिसरामध्ये तरुण रोजगारांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. लाखो रुपये खर्चून सुद्धा शुकशुकाट. काम नसल्याने युवकांचे स्थलांतरण होते. उन्हाळी धान पिकावरती पांढरा पिसोराचे सावट. नागभीड तालुक्यातही शेतकरी अडचणीमध्ये सापडले. खर्च कमी, नफ्याची हमी. चारमोशीमध्ये वनशेतीकडे वळाले शेतकरी. मनरेगाचा आधार घसरलेला असून राज्यामध्ये गोंदिया अव्वलवरून 5व्या स्थानी आला. 4 लाखांहून मजूर सक्रिय झालेले असून 78 लाख मनुष्य दिवसाची निर्मिती. मात्र गतवर्षीच्या तुलनेमध्ये कामगिरीमध्ये मोठी घसरण दिसून येते. 50,000 शेतकऱ्यांना शासनाने सोडले वाऱ्यावरती. हजारो क्विंटल धान केंद्रामध्ये पडून. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.